जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपाने कथेचा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः ऐसे न मन अमन नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला जे बालक कहे तोतली बाता सुनहि मुदित बन पितुआस माता अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयात्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश्च हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सोनो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्य श्लोक चितो वारकरी संप्रदायाचा आध्वर्यू खरा शोभतो ऐशा संत वरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय बोला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय भगवती गोदावरी मैया की जय भगवती ज्ञानेश्वरी मैया की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा मोठ्या आवडीने मनापासून आनंदाने आणि अतिशय उत्साहाने हृदयामध्ये भगवत प्रेम धारण करून संत महात्म्यांना धारण करून त्यांच्या विषयीची अपार श्रद्धा धारण करून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्तांची कीर्तनाची सेवा आहे. स्वतः महाराज श्रींचं काल्याचं कीर्तन आहे आणि रोज 17वा अध्याय प्रवचन सकाळी एकाच अभंगावरचं कीर्तन आहे. कोणता अभंग? सकळ जीवांचा कृपा. वा, या अभंगावरचं रोज कीर्तन आहे. दुपारून क्रमाक्रमाने मला वाटते
17वा अध्याय तोही आता 1-2 दिवसात उद्याच समाप्ती होईल आणि परवा काल्याचं कीर्तन आहे. एकूणच आजी आनंदू रे एकी परमानंदू रे. आनंदच आनंद. आनंदू रे आनंदू. आनंदाचं प्रवचन आहे, आनंदाचं श्रवण आहे, आनंदाने वाजवणं आहे, आनंदाने बोलणं आहे. वा वा. महाराजांना आवडणार नाही, परंतु त्यांचे ग्रहण धारण शक्ती, हा, ज्याला मेधा म्हणतात, ती मेधा महाराजांच्या हृदयामध्ये आहे. आपण आपलं बुद्धी, सामान्य बुद्धिवाले आपण लोक आहोत. तर ती ग्रहण धारण शक्ती महाराज उपाधी शुद्ध असल्याशिवाय असू शकत नाही. जसं आपल्या शिष्याने एकदाच ग्रंथ वाचून दाखवला आचार्यांच्या, आणि तो ग्रंथ द्वैताचं खंडन करणारा असल्यामुळे त्यांचे जे मामा होते त्या मामांनी तो ग्रंथ जाळून टाकला. आणि हे तीर्थयात्रेवरून आले म्हणजे माझा ग्रंथ, रडायचं नाटक केलं की अरे माझी पर्णकुटी जळाली, त्यात ग्रंथ जळून गेला. आता आचार्यांचे शिष्य, त्यांना काय वाटलं असं, जन्मभराची ती कमाई होती. आणि आचार्यांच्या जवळ रडत आली. म्हणे का रडतोस? म्हणे तो ग्रंथ तुम्हाला मी वाचून दाखवला होता, माझे मामाने तो जाळून टाकला. काय काळजी करू नकोस, तू मला एकदा वाचून दाखवला होता, सगळाच्या सगळा मला मुखोद्गत आहे. याला काय म्हणतात? हो, प्रज्ञेच्याही पुढं काय आहे? मेधा अशा प्रकारची. तर ती मेधा पूर्वसुकृताने, पूर्ण अभ्यासाने, सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असते. आणि त्या दृष्टीनं श्रीमद रामायण असो, श्रीमद महाभारत असो, श्रीमद भागवत असो, आणि आपले संत वाङ्मय ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, नाथ महाराज यांचे ग्रंथ असो, त्या सगळ्यामध्ये सहज विहरण महाराजांचं जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं. तेव्हा अशा प्रकारे त्यांची इच्छा आहे की असे ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे, जास्तीत जास्त पाठांतराची आवड आतून निर्माण करून घेणारे असे अनेक तरुण मुलं अशी निर्माण व्हावीत. आणि मला वाटतं महाराजांच्या आदर्श समोर ठेवून त्यांच्याकडे बघून ही तरुण मुलं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातलं सर्व तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे हरिभक्तीपरायण परमपूजनीय ज्ञानेश्वरजी महाराज ज्ञानेश्वरजी माऊली महाराज आहेत. की त्यांनी, महाराजांनी काय असं असतं महाराज की स्वतः फार मोठे असतात पण आपणास सारखे करते तात्काळ जे आहे तसं कुणाला बनवत नाहीत. पण महाराजांनी मात्र शहाणे करून सोडावे लोक सकळ, त्यानुसार अनेक तरुण या आश्रमातून तयार होतील, व्हावेत आणि त्याचा समाजाला लाभ हो. तेव्हा अशा प्रकारे म्हणजे कसं आहे महाराज की हिमालयाच्या पुढं एखादी टेकडी असावी, त्याप्रमाणे महाराजांच्या पुढं आता मी काय बोलणार, पण तरीसुद्धा आमचं गुरुबंधूचं नातं आहे, प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी मला ही सेवा दिलेली आहे. खेडेगावात असं म्हणतात, आज कीर्तन ना लय भारी, फार भारी नाही, लय भारी झालं. पण असं तुम्ही म्हणावं असं बोलायला कोणाला येते? समोरून इकडून तुम्ही सर्वांनी काय कृपा कटाक्ष टाकला, काहीतरी मोडकं तोडकं टुटं फुटं मी बोलेन, बघूया तुम्ही कसा कृपा कटाक्ष टाकता आहात आणि मला बोलतं करीत आहात. सर्वांना अभंगाच्या चरणावरचं विवरण सगळं काय माहीत असलेला सोपा हा अभंग आहे, सर्वांना माहीत आहे. पण मला असं घ्यावा वाटला. का बरं? तर त्याचं कारण ते भक्ती आणि जिव्हाळ्याने संपन्न सगळे इथं जेवढे आलेले तेवढे भक्तीने तर झालेले, जिव्हाळ्याने संपन्न असलेले इथं आलेले आहेत, म्हणून मला थोडंसं घ्यावा वाटला. जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. महाराज, मी एक असा प्रश्न विचारतो. कुणीतरी आतून म्हटलं, हे बाबा म्हटले असतील, मला ऐकू आलं, हा अभंग आज का घेतला? त्याचं कारण आहे, वेदशास्त्र पुराणादीन पांचरात्र विधीं विना हरे हे ऐकांतिकी भक्ती ही उत्पाता येव केवलम. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेदामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, वेदशास्त्र
गौतम ऋषींचं न्यायशास्त्र, कणाद ऋषींचं वैशेषिक शास्त्र, भगवान पतंजलींचं योगशास्त्र, भगवान कपिल देवांचं सांख्यशास्त्र, जैमिनी आचार्यांची पूर्वमीमांसा आणि व्यास महर्षींची उत्तरमीमांसा, या 6 शास्त्रांची भक्ती सांगितलेलं आहे. वेदशास्त्र, पुराण, सर्वांना श्लोक पाठ आहे. मध्वयम भद्वयम ब्रतरयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणाने कुस्कम गारुडमेवच. मत्स्य मार्कंडी पुराणात, भविष्य भागवत पुराणात, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्तक, ब्रह्मांड पुराण व चतुष्टयम, वराह पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, वामन पुराण, एखाद्या बाजूला सारा विराट पुराण घ्या. ना लिंपाग्नी पुराण, ना नारद पुराण, लला पहिले वेलांटी लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, या 18 पुराणामध्ये. आणि तसं प्रमाण आहे चहुवेदी जाण षडशास्त्री कारण. या सगळ्या ह्या तिन्हीमध्ये जी भक्ती सांगितलेली आहे. देवर्षी नारदजी म्हणतात माझा पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे, त्यात जी भक्ती सांगितलेली आहे. आणखी पुढे चला, शांडिल्य ऋषी, देवर्षी नारदजी, अंगिराजी आपल्या भक्तिसूत्रातून जी भक्ती सांगतात. श्रीमद रामायण, श्रीमद महाभारत आणि श्रीमद भागवत ह्या महान 3 ग्रंथामधून जी भक्ती सांगितलेली आहे. आणखी विचार करायचं, ज्ञानोबराया, श्री तुकोबराया, नामदेवराया, नाथ महाराज, गूढ अध्यात्मप्रेमी निळोबराया, आणि घ्यायचं तर आणखी एक समर्थ रामदास स्वामी, या सगळ्या संतांच्या ग्रंथातून जी भक्ती सांगितलेली आहे. हे सगळ्याला स्पर्श केला. एवढ्या सगळ्या ठिकाणची जी भक्ती आहे. आता महाराज ती भक्ती अनन्या का असना, अद्वया का असना, अव्यभिचारिक असना, पण एवढ्या सगळ्या ठिकाणच्या भक्तीला सोडून जर कोणी भक्ती करत असेल तर देवर्षी नारदजी म्हणतात उत्पाता एव केवलम, ती भक्ती अनर्थाला कारण होते. भक्ती केली पण पदरात अनर्थ पडला, असे का विषय घेतला भक्ती, असे हो नये. म्हणून महाराज म्हणतात अथा तो भक्ती व्याख्यास्याम. आज आम्ही भक्तीवरच बोलायला लागलो. मराठी भगवत भक्त आणि भक्तिमती मातांच्या पुढे कीर्तन चालू आहे. एका वाक्यात उत्तर द्या, भक्ती म्हणजे काय? काय भक्ती म्हणजे काय? ते म्हणतात बोलायला तुला उभं केले, तू सांग, आम्हाला कशाला सांग. बरं बाबा मी सांगतो. साधा आहे, भगवंताविषयीची एक उत्कंठेनं तर्र झालेली प्रीती म्हणजे काय भक्ती आहे. पण असं मोहगम बोलून उपयोग होत नाही. त्याच्यासाठी क्रमाक्रमाने सांगावं लागतं. आता पहिले कोण आहेत? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराज. ते विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये ती माहिती आपल्याला भक्ती सांगतात. असं त्यांनी म्हटलेलं आहे, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष प्राप्त करून देणारी परमार्थात जेवढी साधन सामग्री त्यामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे. त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी, भक्तीच श्रेष्ठ आहे, भक्तीच श्रेष्ठ आहे. आता महाराज या भक्तीचं मोठं सुंदर वर्णन आहे. असं 3 वाक्य आहेत. भक्ती ही एव येनम नयती, भक्ती ही एव येनम गमयती, भक्ती ही एव येनम दर्शयती, भक्तिवश पुरुषः. भक्ती ही एव येनम हे प्रत्येक वाक्यात समान आहे आणि 3 क्रियापदे वेगळे. याचा अर्थ काय? भक्तीच या जीवाला, पहिला अर्थ. आणि नयती, भक्तीच या जीवाला भगवंतापर्यंत नेते. गमयती, भक्तीच या जीवाला भगवंताचं ज्ञान करून देते. आणि दर्शयती, भक्तीच या जीवाला भगवंताचं दर्शन घडविते. एवढं भक्ती माता का करते त्याचं उत्तर दिलंय. भक्तिवश पुरुष. पुरुष म्हणजे स्त्रीच्या सापेक्ष पुरुष नाही, उत्तम पुरुषस्त्वन्य. हा उत्तम पुरुष परमात्मा जो पुरुष आहे तो परमात्मा या भक्तीच्या अधीन आहे. महाराज या भक्तीमध्ये खूप प्रकार आहेत. आपण सर्वश्रुत बहुश्रुत असे श्रोते आहात. एक भागो भक्ती आहे, दुसरी पहिली भजनम भक्ती आहे, दुसरी भागो भक्ती आहे आणि तिसरी भंजनम भक्ती आहे. आता भजन म्हणजे काय? भजन त्याचा गोपालपूर्व तापिनी उपनिषद आहे, त्याच्यामध्ये अर्थ आलाय किम नाम भजनम. भजन म्हणजे काय? भजनम नाम रसनम, पुन्हा पुन्हा रस घेणं. उदाहरण सांगा. उदाहरण सांगतो. गाय, बैल, म्हैस, शेळी यांना आपण पुढं गवत, कडबा, कडवळ वगैरे टाकतो. ते सगळं खाऊन घेतात आणि खाऊन झाल्यावर ते खाली बसतात आणि खाली बसल्यावर जे खाऊन घेतलं ते पोटातलं पुन्हा मुखामध्ये आणतात आणि त्याचा रवंत करत करत त्याचा काय करतात? आनंद लुटतात रवंत करून. तसं कथा, कीर्तन, प्रवचनामध्ये सगळं ऐकून घ्यायचं. नामाबद्दल, रूपाबद्दल, धामाबद्दल, लीलेबद्दल, संत महात्म्याबद्दल, भगवंताबद्दल. आणि हे ऐकलेलं नंतर आज आपण काय ऐकलं, नंतर पुन्हा
असं म्हटले, मननेविन श्रवणाची होय माती. म्हणून पुन्हा त्याचं मनन करायचं, त्याचा रस लुटायचा. यालाही त्यांनी काय म्हटलेलं आहे, भजन असं म्हटलेलं आहे. हो, ही भजनम भक्ती. दुसरी भागो. भागो म्हणजे मुसलमानी भाषेतला शब्द नाही. भागो म्हणजे पळायला लागा. भागो म्हणजे विभाग हा. हो, जसं प्रपंचामध्ये वाटणी असते, पण मला ती वाटणी पसंत नाही बाबा. का? थोरल्या भावाने खूप कष्ट, सगळ्या बागच्या पुढच्या धाकट्या भावांची जीवनं उभं करण्याकरता कष्ट घेतलेले असतात आणि सगळ्यांची जीवनं उभी केलेली असतात. आणि वाटणी होताना ज्याने एवढे कष्ट घेतले त्याला सगळ्यात निकृष्ट वाटणी त्याला. बरोबर आहे का हे? नाही बाबा, हे बरोबर नाही. ही लौकिक लोकांचं काय खरं नसतं. शास्त्राला धरून असं तेवढंच खरं असतं. ही लौकिक रूढी झाली. म्हणून त्याला तर उलट चांगली वाटणी दिली पाहिजे. आणि त्याचा मुलगा गेला तर मग तर आणखीनच, म्हणजे त्याचे वडील गेले असले ज्यांनी मिळवलं, त्या मुलाला तर चांगली वाटणी दिली पाहिजे. आपल्याला ते नाही सांगायचं, आपल्याला परमार्थातलं सांगायचं आहे. आपल्याजवळ जे आहे ते सगळं संसाराच्या वाटणीला टाकायचं. विभाग सांगतोय. आणि स्वतः आपल्याला संसाराच्या कुणाच्या नाही फक्त भगवंताच्या भक्तीच्या वाटणीत टाकायचं. हा काय? हा याला म्हणायचं भागो भक्ती. आणि तिसरी आहे भंजनम भक्ती. त्याचा अर्थ सांगितलाय भंजन. भंजो आमर्दने रागद्वेष. हा हृदयामध्ये जो रागद्वेष आहे, हृदयाला मर्दन करून करून बाहेर काढायचा, याला काय म्हटलेलं आहे? भंजनम भक्ती. उदाहरण सांगायचं तर हे गाव काय? काडी वडगाव, एक देवडी. तर इथून एक जणाला एक साधारण 30-40 वर्षाच्या मागचा काळ, आणि त्याला जायचं होतं मुंबईला. 5 दिवस काम होतं, पण एक जोडीदार पाहिजे. जोडीदाराला पटवलं. म्हणे आज संध्याकाळच्या एसटीने बसायचं, पहाटे मुंबईला उतरायचं, दिवसभर काम करायचं, आणि काम झालं की संध्याकाळचे काम झाल्यावर जेवण करून संध्याकाळच्या उशिराच्या गाडीने बसायचं. नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी इथं बीडला उतरायचं. आता जवळचं गाव गेवराय घ्या, बीड घ्या. त्याला पटलं आणि हा माणूस आपल्या कामासाठी या माणसाला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये उतरले, पण 4 दिवस झालं याचं काय काम संपेना. हा माणूस सगळे पोशाख घेऊन गेला होता 4 दिवस. ज्याला नेलं होतं त्याचा एकच पोशाख. तिथल्या प्रदूषणामुळे त्याच्या पांढऱ्या पोशाखाचं काय झालं असेल, खेडेगावात म्हणतात काळा मिचकूट झाला. आणि नंतर 5व्या दिवशी संध्याकाळी जेवले, रात्रभर प्रवास करून आले. आता महाराज याचा एकच पोशाख, तो सगळा मळला. मग तो घरी आणून टाकतो. म्हणजे काय एकच पोशाख, घरचे काय कमी नसतात. मग आता निघालेलं आहे सर्फ एक्सेल पावडर आहे, त्याच्यामध्ये ते गरम पाणी त्यामध्ये भिजू घातलं. नंतर पुन्हा असं आपटणं म्हणजे काय मर्दन करणं आहे. त्यातून काय मळ राहिला तर ब्रशनं घासायचं. असं आपटून घासून सगळा मळ बाहेर काढला जातो. तसं हे हृदय नावाचं एक वस्त्रच आहे. त्याच्यामध्ये मलमलिन वासना घुसलेली आहे, रागद्वेषादी वृत्ती घुसलेल्या आहेत, काम क्रोध लोभादी हे शत्रू पण घुसलेलं आहे. त्यामुळं हृदय काळं कुट्ट झालेलं आहे, मलिन. मग त्याला आता काही ब्रश पोचत नाही, हात पोचत नाही. मग ते कशानं धुवायचं, कशानं आपटायचं कसं? एकच त्याला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. डोळे भरून भगवंताला पाहिले की त्याचा संबंध हृदयात पोचतो. कान भरून ऐकलं की संबंध पोचतो. मनापासून नाम घेतलं की नाम नावाचा ब्रश तिथं पोचतो हृदय वस्त्रात, आणि मग ते शुद्ध होतं. अशा प्रकारे याला भंजनम भक्ती असं म्हटलेलं आहे. तर हा भक्तीचा विचार करत असताना मी बोलत होतो, पहिला प्रकार सांगितला श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराज. दुसरं कोणाचं नाव सांगू? मधुसूदन सरस्वती. आपल्याला अनेक व्याख्या आहेत, माहीत असलेलीच व्याख्या सांगतो. अनन्य ममता विष्णू ममता प्रेम संगती भीष्म प्रल्हाद नारदोद्धव हे भक्तिरित्य भिधीयते. विष्णू उकारांत पुल्लिंगी, त्याचं सप्तमी एकवचन विष्णू. म्हणजे याचा अर्थ विष्णू भगवंताच्या ठिकाणी ममता असली पाहिजे. कशी ममता पाहिजे? अनन्य असली पाहिजे. आता अनन्य म्हणजे काय? अन अधिक अन्य बरोबर अनन्य. अन्न म्हणजे नाही, अन्य दुसऱ्या एका भगवंताला सोडून जे अन्य दुसरे कोण आहेत तिथं कुठेही आपली ममता असता कामा नये. आणि त्याला सूत्र आहे, आपण महाराजांच्या मुखातून ऐकले, अन्य आश्रयानाम त्यागः इति अनन्यता. याचा अर्थ दुसरे आश्रय असले. अन्य आश्रय म्हणजे
दुसरे आश्रय असले पाहिजे. हो, पण ह्या सर्व आश्रयांचा त्याग आणि एका भगवंताच्या आश्रयाचा स्वीकार याला अनन्यता म्हटले. दुसरे हो, बाबांनी प्रमाण दिले बहुवड आम्हाला. आणि पुन्हा दुसरं कोण आवडत नाही, तूच आवडतो, अन्य कोणी नाही. म्हणजे हे अनन्यता सांगण्यासाठी बाबांनी प्रमाण दिले. कीर्तनाची पद्धती असं आहे, समोरच्या श्रोत्याने प्रमाण दिलं तर ते वाक्याने घ्यायचं आणि म्हणून दाखवायचं, विठाल विठाल बहु आवडसी जीवापासून. याचा अर्थ दुसरे अन्य काय आश्रय असले पाहिजे ते घ्यायचं नाही. पण कोणते आहेत? जड वस्तूचा आश्रय आपण घेतो, धनाचा आश्रय घेतो, अंतरंग बहिरंग कर्माचा आश्रय घेतो, स्वजनांचा आश्रय घेतो, अन्य देवतांचा आश्रय घेतो. हे सगळे काय आश्रय आहेत? जड वस्तूचा आश्रय घ्यावा लागतो की नाही? आता हे मोटरसायकली दिसत आहेत, कार दिसत आहेत, ही चेतन आहे का जड आहे? 2 चाकी 4 चाकी जड आहे. तिचा आश्रय घेतला नसता तर इथं येता आलं नसतं. याचा अर्थ घ्या तुम्ही. एवढंच नाही, माझ्याजवळ 4 चाकी आहे, 2 चाकी जगात कोणाजवळ नाही असं म्हणा, परंतु तिचा अभिमान घेऊन भगवंता पुढे मात्र जाऊ नका. कारण कुठे भगवंत कुठे आपण महाराज. जड वस्तू. माझ्याकडं असं बंगला आहे, हो, मुंबईसारख्या शहरात असं घर आहे, जगात कोणाकडं नाही म्हणा लोकांपुढे. हो, जगाला लोकांच्या पुढे अभिमान व्यक्त करा, पण असलं घर कोणाजवळ नाही हे भगवंतापुढे हा अभिमान घेऊन जाऊ नका. अशी शेती आहे बहादर पट्ट्याकडं, जगात कोणाकडं नाही म्हणू शकता म्हणा, पण त्या शेतीचा अभिमान घेऊन भगवंताकडे जाऊ नका. जड वस्तूचा आश्रय घ्यावा लागतो, पण जगण्यासाठी हा सदुपयोग करा, पण भोग घेऊ नका. हा, हे लावलं तरी चालेल. म्हणजे त्याच्याबद्दल भोगी वृत्ती नको आहे. विठाला विठाल कारण त्याशिवाय घर जड आहे, बंगला ते नसेल तर राहणार कुठं? गाडी नसेल तर पाहिजे तिथं जाणार कसं? जड वस्तूचा आश्रय घ्यावा लागतो. हो, पण ही भक्त महात्मे काय आश्रय घेत नाही. पुढे चला, धनाचा आश्रय याच्यावर शिवाय तर पानच हालत नाही. लौकिकातलं थोडं म्हणून दाखवू का महाराज? पैशाशिवाय पान हालत नाही सध्याच्या लोक. जगात पैसा परमेश्वर, ऐका ऐका आहो मिस्टर, काही करा पण कमवा, सांगतो ऐका या लवकर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. याच्या पाशी भरपूर पैसा श्रेष्ठ या जगी तोची ठरे. सत्यनीतीचा काळ नसे हा सत्यवासी उपवासी मरे. पटतय का? विचार करा, प्रश्नाला द्यावे उत्तर. जगात पैसा परमेश्वर, ऐका ऐका आहो मिस्टर, काही करा पण कमवा, सांगतो ऐका या लवकर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पहिलं जे म्हटलं ते म्हणण्यासारखं नाही म्हणून तुम्हाला म्हणाय, पण रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे? ते म्हणण्यासारखं आहे. पैशाशिवाय जा चौकीवर, जा ठाण्यावर, कोर्ट दरबारी जावे, क्षणात होईल काम तुमचे, पण नोटांचे पुडके न्यावे. मग काय, इथं बसा तिथं बसा, हे घ्या ते घ्या, मग काय खुर्ची मिळे मान मिळे, का बरे द्यावे उत्तर. जगात पैसा परमेश्वर, ऐका. पैशाचा आश्रय घ्यावा लागतो, पण माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढा पैसा आहे, हा अभिमान घेऊन भगवंता पुढे जाऊ नका. त्याच्या पुढे हा झाला जड वस्तूचा धनाचा आश्रय. अंतर जीवन जगण्याकरता शेती करावी लागतं, व्यापार करावा लागतो, उद्योग चालवावा लागतो, कारखान्याच्या ऐपत कारखाना उभा करावा लागतो, दुसऱ्यांचं जीवन उभं करता येतं. हा आश्रय घ्यावा लागतो. आणि महाराज पण याचा अभिमान घेऊन भगवंताकडे नाही गेलं की आश्रय घेतला काय नाही घेतला काय. पुढं बहिरंग अंतरंग नाथ महाराजांनी सांगितले काय काय गरज आहे. जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे, जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे. तीर्थव्रत यमने मनलगे दैवता धरणे, तीर्थव्रत यमने मनलगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पातकारणे,
शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात जपतप अनुष्ठान काय करायची गरज आहे? म्हणजे त्याचा आश्रय नाही चालत महाराज इथं. स्वजनांचा आश्रय कधी कधी परिस्थिती इतकी खालावते, सोयऱ्याधाऱ्यांची पाहुण्यांची संबंधी लोकांची मदत घ्यावी लागते आणि त्यावेळेला म्हणतो अमक्या तमक्याने मला मदत केली म्हणून माझं जीवन उभं राहिलं. खुशाल सांगा, परंतु तो आश्रय त्याचा अभिमान घेऊन भगवंतापुढे. मी असं सारखं का म्हणतोय भगवंतापुढे जाऊ नका भगवंतापुढे? आणि एक जुनं वाक्य आहे, कुठे भोज राजान कुठं गंगू तेली किस गली मी क्या कलवला. तसं कुठे भगवंत बाबा तू कुठे. त्याला घडलेलं उदाहरण आहे, वृंदावनला अलीकडच्या काळामध्ये कृष्ण साक्षात्कारी आणि सर्वज्ञ असे एक संत होऊन गेले, अनंत श्री अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज. तर मुंबईची शेठ लोक त्यांना त्यांचं ऐकण्यासाठी मुंबईला आणत असत. एकदा मला वाटते दशमस्कंदावर त्यांचं बोलणं होतं आणि वसईचे एक शेठ म्हणाले मी दरवेळेला येतो, मला होय म्हणता, यावाला माझ्या घरी यावं लागेल. ते म्हणाले 2-4 दिवस होऊ दे कथा, मग आपण जाऊ. आणि कथा 2-4 दिवस त्यांचं चिंतन चाललं आणि 5व्या दिवशी ते म्हणाले अहो शेठ आज तुमच्या घरी जाऊ. आणि मग तिथं महाराज 1 वाजता कथा, पूर्वी 2 वेळा कथा असायची, 9 ते 1 आणि 4 ते 7 असे. त्यानुसार ती 1 वाजता गाडी आणली, स्वामीजींना बसवलं, नेलं. तर महाराज देवगडची कमान कशी आहे तसं यांच्या बंगल्याची कमान. आतमध्ये गेल्यावर मोठा असा बंगला, महाराजांची पाद्यपूजा केली, सन्मान केला, जेवण झालं. आणि जेवण झाल्यावर महाराज म्हटले थोडंसं आपण काय करू, फिरून येऊ, थोडं मला चालावं लागतं. आता त्यांनी जी फावलंच, मग त्यांनी आपले सगळे कारखाने, जवळजवळ 20 कारखाने, त्यातले निम्मे कारखाने दाखवले. नंतर काय संस्था मोठमोठे ते दाखवले. आणि ते एक कारखाने दाखवले, काय म्हणायचे, मी बिहारमधला आहे, अंगावरच्या वस्त्रांशी आलो होतो, काय नव्हतं माझ्याजवळ, पण इथं आल्यावर बहादराने पठ्ठ्याने एवढं कमावले. असं ते प्रत्येक कारखाना, प्रत्येक संस्था दाखवली की असं सगळं फिरून झाल्यावर नेमकं जगाचा नकाशा तिथं भिंतीला त्या हॉलमध्ये लावला होता. आता ह्यांना माहीत आहे हे काय, पण त्यांना माहीत नाही. असं म्हणे हा कसलं हे कसलं चित्र इथं चिटकवलेलं आहे. ते म्हणाले अहो हा जगाचा नकाशा आहे. मग जगाचा नकाशा, तर या नकाशामध्ये महाराष्ट्र कुठे, म्हणे हा असा महाराष्ट्र. आणि त्यात मुंबई कुठे, ते म्हणाले हा काळा ठिपका आहे ना ती मुंबई. मग आता कारखाने हे बघितले, हे संस्था बघितले, ते ह्या ठिपक्यात कुठं दाखवता येतील कसे. ते म्हणाले काय दाखवता येत नाही. महाराज या शेठजीचं वैभव एवढं असून एका ठिपक्यात सुद्धा दाखवता येत नाही. तो ठिपका त्याच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा, त्याच्यापेक्षा भारत मोठा, त्याच्यापेक्षा सगळ्या देशांनी युक्त काय देशांनी, आशिया खंड, अशा खंडाने युक्त पृथ्वी मोठी. अशा प्रकारे त्याचा विचार करता करता जर कुठं जात आहे महाराज हे, याचा विचार केला तर एक ब्रह्मांड म्हणजे 14 लोकांचं मिळून अशी अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेणे. हो, म्हणून ते भगवान किती मोठे आहेत. म्हणून त्याच्या मानाने हा शेठ किती मोठा असला तर काय महाराज, काय किस गली में क्या गलबला. म्हणून कोणता यातून एक सांगायचं की आश्रय घ्या, पण त्याचा अभिमान घेऊन जायचा नाही, त्याचा त्याग झाला पाहिजे. अन्य देवतांचा आश्रय ते आपल्याला माहीत आहे. एकदा शंभू महादेव इंद्रदेव बनले, नंदीला ऐरावत बनायला सांगितलं, त्रिशूळाला वज्र व्हायला सांगितलं. आणि ते सगळं घेऊन उपमन्यू जो आहे त्या उपमन्यूच्या पुढे प्रकट झाले. उपमन्यू जी महाराज काय म्हणून त्या अरे तुझा देव राहतो कुठे, तर स्मशान ईशा क्रीडा स्मरहर पिशा, स्मशानभूमीत राहतो. जोडीदार कोण म्हणत असतील तर भूते वेताळे नाचते हर्षयुक्त. हो, अंगाला काय लावतो तर चिता भस्माले पसरग पिंद्र करून चिता भस्म लावतो. शेवटी अमंगल्यम शीलम, काय माणसं एवढंच घेतात, पण पुढचं तव भवती नामय व अखिलम ह्याचं काही त्यांना पुढचं दिसत नाही. म्हणजे काय म्हणून सेवा करतो त्या शंभू महादेवाची. मग मी 33 कोटी देवाचा इंद्र आहे, प्रसन्न आहे, काय मागायचं ते माग. तेव्हा बरं वाटलं का, म्हणे बरं झालं मी थकलो होतो त्या भोलेबाबाची सेवा करून, तुम्ही प्रसन्न झाला ते बरं. नाही महाराज, त्या उपमन्यूनं उत्तर दिलं, अपि कीट पतंगो वा भवेम शंकर आज्ञा. शंकर भगवान भोलेबाबाच्या आज्ञेने कीट पतंगादी तिरेक योनीमध्ये जाण्याची माझी तयारी आहे, पण न त्विंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यम अपिका. पण हे इंद्रदेवा
तू तू दिलेलं त्रैलोक्याचं राज्य ते सुद्धा मला नको आहे. याला काय म्हणतात? अन्य देवतांचा आश्रय. एवढ्या सगळ्या आश्रयांचा त्याग आणि एका भगवंताच्या आश्रयाचा स्वीकार, याला म्हणायचं अनन्यता. महाराज आता तुमचं चिंतन आहे माऊली महाराज. 7वा अध्याय भगवद्गीता. श्री भगवानुवाच मय्या सक्तमना पार्थ योगम युंजन मदाश्रय. त्यातलं योगम युंजन हे थोडा वेळ बाजूला ठेवा आणि पहिलं काय? मनः मयी आसक्त. माझ्या ठिकाणी मन आसक्त असलं पाहिजे भगवान म्हणतात. आणि पुढचं शेवटचं पद मदाश्रया. आश्रयही माझाच घेतला पाहिजे. हे कसं? ज्याचा आश्रय घ्यायचा त्याच्या ठिकाणी मन आसक्त पाहिजे आणि ज्याच्या ठिकाणी मन आसक्त आहे त्याचाच आश्रय घेतला पाहिजे. याला अनन्यता असं म्हणतात. विठ्ठल आपलं तसं होत नाही महाराज. अहमदाबाद, मुंबई, पुणे हे मोठ्या शहरामध्ये मोठमोठे सेट असतात. त्यांच्याकडे हिशोब लिहायला दिवाणजी असतात. आता दिवाणजी कोणाच्या आश्रयानं आहेत? शेठजी. आश्रय कोणाचा? शेठजीचा. पण मन कुठं शेठजीमध्ये आसक्त आहे? मन आसक्त कुठे आहे? बायका मुलामध्ये. विठ्ठल महाराज एक कलाविलास नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये मोठं उदाहरण आले, थोडक्यात सांगतो. राजधानीचं शहर आहे, हो, मोठा सम्राट राजे आहे, सगळी सोय आहे. आणि त्या राजधानीच्या शहरामध्ये एका स्त्रीने इमाने इतबारे राजाची 4 वर्षे सेवा केली आणि 5व्या वर्षी ती म्हणू लागली, या राजधानी शहरात मीच सच्ची सेविका आहे, या राजाची खरी सेविका आहे. आणि असं बोलल्यानंतर सगळ्यांना आवडलं, सेवा करते खरं आहे. पण 6व्या वर्षी तिनं सच्ची सेविका हे वाक्य बदललं. या राजधानी शहरात मीच राजाची सच्ची प्रेमिका आहे. सच्ची प्रेमिका म्हटल्यावर राजाला कोणीतरी सांगितलं, राजा धावत तिच्यापाशी आला. काय ग? माझी सच्ची प्रेमिका, मीच सच्ची प्रेमिका आहे. ती म्हणाली, तू माझी सच्ची प्रेमिका प्रेयसी आहे? हो म्हणे, मीच आहे. मग म्हणे, मी बेहद खुश आहे, काय मागायचं ते माग. ते म्हणाले, काय नाही, माझी सेवा चालली, मी प्रेमिका पण आहे तुमची, मला काय नाही मागावं लागेल. म्हटलं, महाराज मी मागे तिला द्याल का तुम्ही? म्हणजे देणार की, भरवसा नाही मला, वचन द्या. म्हणे, हे वचन द्या, माग आता. ते म्हणते, कसं मागू महाराज? माग ना. ते म्हणे, मागू महाराज. म्हणे, माझा प्रियकर, माझा यार जो तुम्ही तुरुंगात डांबून ठेवलाय त्याला तेवढं मुक्त करा की. ओ विठ्ठल. आश्रय राजाचा आहे, पण मन आसक्त यारामध्ये, प्रियकरामध्ये. याला अनन्यतेच्या चिंधाड्या असं म्हणतात. विठ्ठल अनन्य ममता विष्णू. भगवंताच्या ठिकाणी अनन्य. आता अनन्य ममता व्हायचंच अवघड आहे. पुढं ममता प्रेम संगती. ममतेवर पुन्हा प्रेमाची संगती. किती अवघड आहे होय. ममतेवर प्रेमाची संगती. कोजागिरी पौर्णिमा आहे, आकाशामध्ये एक ढग नाही, चंद्रदेव, पूर्ण चंद्रदेव असे आलेले आहेत. त्यावेळेला असं मंडपाखाली भजन करायचं नसतं. त्या दिवशी मोकळ्या पटांगणात मोठ्या 2 सतरंज्या किंवा हे असे चटया अंथरायच्या, त्याच्या बाजूला 3 मोठे दगड ठेवायचे, त्याच्यावर मोठं सप्ताहातलं पातेलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये गावरान दूध एवढं असं कमी पातेल्याला ते भरायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाका, काय ड्रायफ्रूट्स असतात, काजू काय की जे असतं ते सगळं टाका. आणि एक जणाला सांगायचं 9:15 वाजलेले, 12:15 होईपर्यंत मंद जाळ घालायचं या दुधाला. आणि इकडं भजन सुरू होतं, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जे भजन रंगलं, लोक म्हणतायत, अहो 12:15 नाही 12:30 वाजले, चंद्रदेव मध्यावर आलेले, कितीतरी अमृत उतरलं असेल, भजन बंद करा. बंद तर बंद, दूध प्यायचं पण. विठ्ठल जय जय, त्या भजनाचं जे, कीर्तनाचं नाही, ते भजन बंद झालं. येऊ दे म्हणे आता दूध. मग फुलपात्र चंद्राचं अमृत ज्यात आलंय ते पेल्यावर पेले पितायत.
पण महाराज एवढं पित असताना चंद्रमा मेरा है असं कुणीही म्हणायला तयार नाही. विठाल विठाल मैं हूँ भगवान का मेरे तो श्री भगवान अनुभव यह करते रहो तज ममता अभिमान. मी भगवंताचा. हे महाराज भगवंत ममत्व अंतिक असं सांगितले. नुसतं मी एवढं नाही, ममत्वातिशयांकित अतिशय त्याच्या काय नाही त्याच्यावर एवढं अतिशय ममत्व असलं पाहिजे. असं जर असेल तर पितामह भीष्म देवर्षी नारदजी भक्तवर्य प्रल्हाद आणि उद्धवादिकांनी तिला भक्ती असं म्हटलंय. विठाला आता तिसरा विचार देवर्षी नारदजींचा करू. त्यांनी तिसऱ्या सूत्रामध्ये भक्तीचे स्वरूप सांगितलेले आहे अमृत स्वरूपाचं. आणि दुसरे सूत्र त्यांनी असं सांगितलंय सात्वस्मिन परम प्रेम रूपा. ह्या सूत्राचा अर्थ करणं सोपं व्हावं म्हणून तिकडं भारतेंदू बाबू म्हणून मोठे भक्त विद्वान होऊन गेलेले आहेत उत्तर भारतात. त्यांनी याला समांतर सूत्र दिले कस्मय परम प्रेम रूपा. कस्मय मध्ये क आहे. ह्या क म्हणजे काय. आता बघा आपल्याला जे अवयव आहेत शरीराचे मोजू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सगळ्यात वरचा अवयव कोणता आहे मस्तक. वरच्या अवयवामध्ये क आला मस्त. इथं पण येतो पण क नाही. क वर अनुस्वार कंबर. पण इथं मस्तक म्हणजे हे वरच्या अवयवात काय. तसं विश्वाच्या पसाऱ्यामध्ये क म्हणजे जो सर्वोच्च आहे त्याच्या इतकं कुणी सर्वोच्च नाही. दुसरं कम ब्रह्म खम ब्रह्म जे सच्चित आनंद घन आहे साऱ्या जगाचं अधिष्ठान आहे. जे साऱ्या जगाचं जे अधिष्ठान आहेत सच्चिद आनंद घन आहेत आणि ह्या त्यांच्या इतकं कुणी सर्व अशा सर्वोच्च भगवंताच्या ठिकाणी परमप्रेम असणं हे भक्तीचे रूप आहे. आता बाबा तुम्ही तर सावध ऐकणार आहेत. सावध ऐकताय ना. हो. परमप्रेम म्हटलंय त्या अर्थी नुसतं प्रेम वेगळं आणि परमप्रेम वेगळं. परमप्रेम म्हणजे शुद्ध प्रेम दिव्य प्रेम खरं प्रेम निखळ प्रेम भगवत प्रेम गोपी प्रेम. आणि नुसतं प्रेम म्हणजे थोरल्या भावापासून सुरुवात होते ना. हे दुसरे आणि तिसरे भाव आहेत. क्रोध आणि लोभाचा थोरला भाव कोण. इथून सुरुवात काम क्रोध. नुसतं प्रेम म्हणजे काम आणि परम प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम. म्हणजे दोन शब्द आले प्रेम आणि काम. जोड्या जुळवा फरक सांगा. जास्त फरक सांगणार पण ह्या प्रश्नाला 5च मार्क आहेत. महाराज मला 5च मार्क देणार. पहिला फरक आहे ज्याच्यामध्ये बाह्य अवडंबराला महत्त्व असतं त्याला काम म्हणतात आणि ज्याच्यामध्ये आंतरिक अनुभूतीला महत्त्व असते त्याला प्रेम असे म्हणतात. दुसरा फरक ज्याच्या पोटात अहंकाराचा अभिमानाचा वास असतो त्याला काम म्हणा आणि ज्याच्या पोटात प्रत्यक्ष भगवंताचं राहणं असतं त्याला प्रेम म्हणतात. तिसरा फरक सांगा असा आहे महाराज जो हृदयात बोकाळला असता हृदय अस्वस्थ होतं अशांत होतं बेचैन होतं चंचल होतं त्याला म्हणायचं काम. आता प्रेमाला बोकाळलं कसं म्हणू बाबा. जे हृदयामध्ये तर्र झाले असता हृदय शांत स्वस्थ प्रसन्न आल्हाददायी होतं त्याला म्हणायचं प्रेम. अधोगतीकडे खड्ड्यात पतनाकडे नेणार आहे तो काम आहे आणि हृदयातल्या चिदाकाशामध्ये मुक्त भरारी मारायला लावणार आहे ते प्रेम आहे. कामाचा परिणाम दुःख आहे प्रेमाचा परिणाम आनंद आहे. म्हणून काम दुःखरूप आहे तर प्रेम आनंद रूप आहे. आणखी पुढे चला. आत असलेल्या जीव चैतन्याला हृदयात असलेल्या जे बाहेर जगाकडे नाशवान वस्तू भोगाकडे घेऊन जातो त्याला म्हणायचं काम आणि बाहेर गेलेल्या जीवाला धरून आत हृदयात भगवंतापर्यंत आणतं त्याला म्हणायचं प्रेम. विकारी आहे तो काम आहे निर्विकार आहे ते प्रेम आहे. काम नाशवान आहे तर प्रेम अविनाशी आहे. महाराज अविनाशी म्हणजे किती सर्वथा ध्वंसरहित असं वर्णन आलंय. हो हे सर्वथा ध्वंसर सृष्टी आहे तोपर्यंत राहील. सत्यपी ध्वंस कारणे सर्वथा ध्वंस. संबंध तुटण्याचं निमित्त प्राप्त झालं तरी सुद्धा जे तुटत नाही त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. सृष्टीचा नाश होईल
परंतु या प्रेमाचा नाश होत नाही. आणि ते भक्तिप्रेम हृदयात असल्यामुळेच भगवत भक्त म्हणतात, मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, देवी साकडे घालीत नाही, हृदय उडी तुवा नव जावे. सृष्टीचा नाश होईल पण प्रेमाचा नाश होत नाही. काम नाशवान आहे, प्रेम अविनाशी आहे. आणखी पुढे पुढे चला. स्वसुखे सुखित्वम तत्सुखे सुखित्वम. 100% असतं ना, त्या 100%तल्या 100% स्वतःच्या सुखाचा विचार असतो तेव्हा त्याला काम असं म्हणतात. आणि 100%तला 1% हे आपला विचार नाही, समोरच्याचा विचार आहे, प्रियतमाचा विचार आहे, प्रेमास्पद प्रभूचा विचार आहे, तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात. याला जोडून दुसरा फरक, जो जडोन्मुख आहे तो काम आहे आणि जो चेतनोन्मुख आहे ते प्रेम आहे. आणखी सांगता येईल, हे खोरं असतं ना आपलं, त्याला दांडा हे इकडं ओढलं जातं का तिकडं, म्हणजे त्याचा आकार पण सकाम आहे. काय येते माझ्याकडंच येऊ द्या. ज्याच्यामध्ये घेणं असतं 100%, 100च्या 100% घेणं असतं त्याला काय म्हणायचं, काम. आणि ज्याच्यामध्ये 1% घेणं नसतं, देणं असतं त्याला म्हणायचं प्रेम. घेणं कायच नाही, देणं आहे. काम वासना आहे तर प्रेम उपासना आहे. आपल्या शास्त्राच्या भाषेत काम अनात्मा आहे तर प्रेम परमात्मा आहे. कामाचे अनेक दलाल, अनेक व्यापारी असतात, पण खऱ्या शुद्ध प्रेमाचा एखादाच विरळा पुजारी असतो. विठ्ठला फार दिव्य प्रेम आहे महाराज. हे प्रेम ज्याच्या हृदयात आलं त्याची संकोच करून 3 लक्षणं सांगतो. ज्याच्या हृदयात भगवत प्रेम आलं त्याचा संसारी लोकांशी संबंध राहत नाही. मग बने तो रामसे, बिगडे तो रामसे. संसारी लोकांशी संबंध राहत नाही. उदाहरण सांग. आपल्याकडे जसे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, त्याप्रमाणे गुजरातमध्ये नरसिंह मेहता होऊन गेले. हे गृहस्थी संत होते, लग्न झालेले होते. काय महाराज काय झालं कोणास ठाऊक, त्यांची पत्नी आजारी पडली आणि त्या आजारात निघूनच गेली ह्यांना सोडून. ज्यांच्या घरातली व्यक्ती निघून जाते त्यांना 2 प्रकारचे लोक भेटायला येतात. पहिला वर्ग, बाबा नरसिंह बाबा फार वाईट झालो, इथून पुढे तर तुम्हाला एकमेकाला गरज होती आणि अशा उतार वयामध्ये सोडून गेली, वाईट झाली, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, असं सांत्वन करायला एक वर्ग येत असतो. आणि दुसरा वर्ग, तो सांत्वन वगैरे त्याला करणं काय घेणं नसतं, तो ह्यासाठी येतो. तो काय म्हणतो, करा दुसरं लग्न, गेली तर गेली, दुसरं लग्न का. तसं हा नरसिंह बाबा जवळ आला आणि तिकडून मोठ्याने आवाज, नरसिंह बाबा वाईट झालं, गेली तर गेली, लग्न करा दुसरं. आता बाबांना ऐकू आलं पण ऐकून आलं नाही असं सोंग केलं. म्हणजे अलीकडं ऐकायला कमी येतं रे, काय म्हटलं ऐकू आलं नाही, जवळ येऊन सांग की. पुढं आला म्हणजे लग्न करा म्हणतोय दुसरं. आता ऐकू गेला असेल की नसेल, अरे ऐकू येत नाही, जरा जवळ येऊ. असा समोर काय दुसरी आवृत्ती छापा म्हणतोय दुसरं काय. असं जवळ येऊ दिला. शरीरात अंगात जेवढं अवसान आहे तेवढं उजव्या हातात आणलं, बाई मागं सारली आणि अवसान घेऊन जी कानफटात मारली, कानफटातच खाली पाडला. मूरख कहे का गवार. अरे लग्न कर म्हणतो, अरे माझी बायको गेली, ही माझ्यावर माझ्या कृष्ण भगवंताची मोठी कृपा आहे. ते काय म्हणताय त्यांनी त्या बाई, हे माझं पाश, हे सगळं जंजाळ भगवंताने पळवून लावलं. भलू थयू भागी जंजाल, अब सुखी भजू श्री गोपाल. आता सुखाने भजन करेल. आणि त्यावेळेला लवकर या, पाचोळा आहे ना तो द्या, पाचोळा द्या.
इकडं बघा, हे कसलं जाड दिलं काय, तुटतंय. बसा बसा, तुम्ही बसा. ते म्हणतात मैनेस, हे जगातले जेवढे संबंध आहेत या प्रसंगाने मी सगळे तोडलेले आहे. मैंने सकल संबंध तोड्यो, सकल सो तोड्यो, अब मैं हरी सो जोड्यो. विठाल जगत के साथ जीव का संबंध है कच्चा संबंध है, और भगवान के साथ जो संबंध है वो सच्चा संबंध है. माझा एवढाच एक, बाकी सगळे संबंध मी तोडून टाकलेले आहेत. म्हणून आता कोणाशी माझा संबंध नाही, काय नातं नाही. म्हणून प्रेम, भगवत प्रेम प्रकट झाला असता पहिलं लक्षण आहे की संसारी लोकांशी आता संबंध राहत नाही. बने तो राम से, बिगडे तो राम से. दुसरं लक्षण आहे, यांना अंतर्मुक्ता प्राप्त होते. एका भगवंताशिवाय दुसऱ्या कोणामध्ये ते रमत नाहीत. हो, इतर कुठेही त्यांना रमायला आवडत नाही. आणि तिसरं लक्षण आहे, वेद शास्त्र पुराण भक्ती महाराणी संत महात्म्याने भगवंत जे सांगतात ते स्वप्नातही यांना खोटं वाटत नाही. विठ्ठल हे प्रेम अतिशय दिव्य प्रेम आहे महाराज. ज्याला परम हे विशेषण उगी लावलं नाही, त्याचं वर्णन असं संत महात्म्याने केलेलं आहे त्या प्रेमी भक्तांनी. या परमप्रेमामध्ये, दिव्य प्रेमामध्ये शृंगार आहे पण राग नाही. या प्रेमामध्ये भोग आहे पण मिलन नाही. आता महाराज मिलनाशिवाय, हो, गुलाबजामुन जीभ मिलन असल्याशिवाय त्याचा भोग होईल का? मिलनाला दोघं लागतात. यामध्ये मिलन आहे पण दोन शरीराचा भोग आहे, पण दोन शरीराचं मिलन नाही, समागम नाही. असं हे प्रेम आहे. या भगवत प्रेमामध्ये आसक्ती आहे पण अज्ञान नाही. या भगवत प्रेमामध्ये वियोग आहे पण ताटातोट नाही. ताटातूट झाल्यावरच आपल्याकडे वियोग असतो ना, पण तिथं वियोग आहे पण ताटातूट नाही. क्रंदन म्हणजे रडणं आहे पण दुःख अजिबात नाही. आपल्याला दुःख कोसळल्यावर तर रडावं लागतं ना, इथं रडणं आहे पण दुःख अजिबात नाही. विरह आहे पण वेदना नाही. या भगवत प्रेमामध्ये सेवा आहे पण अभिमान नाही. त्याग आहे पण संन्यास नाही. या भगवत प्रेमामध्ये महाराज अनुराग आहे पण कामना नाही. या प्रेमामध्ये सुख आहे पण स्पृहा इच्छा नाही. या भगवत प्रेमामध्ये ममता आहे पण मोह नाही. या प्रेमामध्ये तृप्ती आहे पण भुकेलेलीच आहे. काय काय सांगू महाराज. या भगवत प्रेमामध्ये देह आहे पण अहंता नाही. जगत आहे पण माया नाही. या भगवत प्रेमामध्ये ज्ञान आहे पण ज्ञानी नाही, आणि ब्रह्म आहे पण निर्गुण नाही. विठ्ठल हिंदीमध्ये बोलू का महाराज थोडं? प्रेम बोलून दाखवायचं नसतं. प्रेम मुँह में आने से झूठा हो जाता है. दाखवायचं नसतं. दिखाने से संसार बन जाता है. प्रेमामध्ये द्वेष मत्सर ईर्ष्या नसावी. ईर्ष्या से नरक बन जा, ईर्ष्याने नरक बनतं. हे प्रेम क्रियेमध्ये आलं तर त्याचं सेवेमध्ये रूपांतर होतं. हे प्रेम हृदयात राहिलं तर शुद्ध राहतं, आणि हे जर हृदयात पचलं तर त्याचं रसायन बनतं. पण प्रेम सामान्य नाही. प्रेम मध आहे, मधु आहे, अमृत आहे, आसव आहे, रस आहे, रसायन आहे. एखादं पीक तुम्ही महत्वाचं घ्यायचं असलं तर कधी घेत नाही. मुहूर्त पाहता पंचांगातून ब्राह्मणाला बोलावून आणि त्या मुहूर्तावर घेता. पण जे मुहूर्त पाहून हृदयात प्रकट होत नाही त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. ते जे पीक जमिनीत टाकलं त्याला वाढण्यासाठी, फुलं येण्यासाठी, फळं येण्यासाठी खाद्याची, पोषणाची काय असते, खताची गरज असते. पण भगवंताला महाराज या ठिकाणी या भगवत प्रेमाला खाद्याची, पोषणाची गरज नाही. पर दुसरं असं ते रसिलं आणि सफल फल येण्यासाठी, रसिलं होण्यासाठी लगेच एवढा आलेले होते असं वाढावं लागतं. म्हणजे मध्ये काळ जावा लागतो, काळाची वाट पाहावी लागते. पण प्रेम रसिलं आणि फलवान होण्यासाठी काळाची आवश्यकता, वाट पाहावी लागत नाही. आश्रय आणि विषय यांना ताब्यात ठेवतं त्याला प्रेम म्हणतात. म्हणजे प्रेमी आणि प्रियतम
त्याला ताब्यात ठेवतं त्याला प्रेम म्हटलेलं आहे. आणि प्रसंगी भगवंतावरही सत्ता गाजवतं त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. विठ्ठला हे भगवत प्रेम महाराज ज्याच्या हृदयात निर्माण होतं, शरीर त्याचं देऊळ झालेलं असतं, हृदय त्याचं पुजारी आहे. आणि ती प्रेम अनंत अनंत स्थितीला प्राप्त होतं. त्यावेळेला संतांचा काही वेगळाच, प्रेमी भक्ताचा वेगळाच अनुभव आहे. त्यासाठी भजन आहे. हा ठेका कसा आहे मला माहित नाही, सावकाश जे घाई करायचे नाही. देवालय हो गया बदन, देवालय हो गया बदन, देवालय हो गया बदन, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया, हृदय तो महंत हो गया, हृदय तो महंत हो गया, हृदय हृदय तो महंत हो गया, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत महंत बन गया, प्रेम जब अनंत हो गया, प्रेम अनंत हो गया, रोम रोम संत हो गया, रोम रोम संत हो गया, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया, रोम रोम संत हो गया, रोम रोम संत हो गया, ज्याच्या हृदयात हे प्रेम आलं महाराज, त्याचं शरीर देऊळ झालं, हृदय महंत झालं. आणि हे प्रेम नसा नसात मावत नाही, सृष्टीच्या कणाकणामध्ये जिकडं पाहावं तिकडं असं अनंत होतं. त्याला ते एकटेच संत नाही, जिकडं पाहेल तिकडं त्यांचा रोम ना रोम काय होतो, संत होऊन जातो. हे सगळं वर्णन परमप्रेमाचं आहे महाराज. ते पुढं आणखी बोलायचं आहे मला, पुढं आणखी जर बोलत बसलो तर वेळ पुरणार नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. तर त्यातलं थोडा थोडा स्पर्श करतो. गुणरहितम देवर्षी नारदजींची ही सूत्र आहेत. ते म्हणतायत कुणावरही प्रेम करा, पण गड्यानं गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करू नका. का गुणावर दृष्टी ठेवून प्रेम केलं, त्याचा दोष दिसला की प्रेम तुटल्याखेरीज खंडित झाल्याखेरीज राहत नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून प्रेम केलं, उद्या त्याचं दिवाळं वाजलं तर प्रेम तुटता कामा नये. का पहिली त्याने मदत केली हे ध्यानात ठेवून प्रेम तुटता कामा नये. एखादा विद्वान आहे म्हणून प्रेम केलं, उद्या तो जर पागल झाला तर त्याने पहिलं जे काय आपल्याला शिकवलेलं आहे ते ध्यानात घेऊन त्याच्यावरचं प्रेम तुटता कामा नये. जगातले रीत असे, दोष दिसला की गुणावर दृष्टी ठेवून केलेलं प्रेम टिकत नाही. 2 उदाहरणं सांगतो मुंबईमध्ये घडलेली. पहिलं उदाहरण म्हणजे स्त्री पुरुषावर प्रेम करते आणि पुरुष स्त्रीवर प्रेम करतो. पण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यात दोष दिसला, पुरुषात दोष दिसले की स्त्री त्याचा काय करते, त्याग करते. स्त्रीवर प्रेम केलं आणि तिच्यात दोष दिसायला लागले की पुरुष तिचा काय करतो, त्याग करतो. मुंबईमध्ये घडलेली 2 उदाहरणं आहेत. SNDTची शाखा कोथरूडला आहे, पुण्यामध्ये शाखा. युनिव्हर्सिटी विद्यापीठ मुंबईला आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये बरोबर 10 वाजता एक मुलगी आज शिकायला जात असे आणि 10 वाजता एक मुलगा शिकून बाहेर पडत असे. हे बाहेर एकमेकाची दृष्टादृष्ट व्हायची. हा तिला पाहायचा आणि तो तिला पाहायचा, हा बाहेर जायचा. ते असं 3 महिने पाहणं चाललं होतं. हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असतं महाराज.
समाधी अवस्थेमध्ये 87,000 वर्षे भोलेबाबा समाधी अवस्थेत गेले. 87,000 वर्षे पार्वती देवी म्हणतात मी त्यांना पाहतच बसले, समजून घेत होते, तरी देखील मला हा बाबा 87,000 वर्षे पाहून समजला नाही. विठाल विठाल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. चौथा महिना सुरू झाला आणि एकमेकाला पाहणार कुठपर्यंत. जरा हसले दोघं एकमेकाला पाहून, इथं बसूया का बसू. मग ते एकदम ती मुलगी, मुलाने म्हणायला अवघड, मुलगी होऊन आपण लग्न करूया का. दोघालाही आनंद झाला, करूया. पण ते पळून जाऊन लग्न केलं नाही. आपल्या दोन्ही बाजूच्या सगळ्याला लोकांना, आईवडिलांना सगळ्याला घेऊन लग्न केलं. 3 वर्षे आनंदात होते. कशासाठी सांगतोय, गुणावर दृष्टी ठेवून केलेलं प्रेम दोष दिसला की तुटल्याशिवाय राहत नाही, टिकत नाही. 3 वर्षे आनंद लुटला आणि 4थ्या वर्षी मुलीच्या चेहऱ्यावर फोड यायला लागले. तो फोड येतो एवढीशी फुटकुळी पुन्हा विरून जाते, तसं नाही. हा फोड हळूहळू असा वाढायचा आणि इथून इतका वर यायचा आणि फुटला की इतकी दुर्गंधी, इथं बसलेले सगळे उठूनच जाणार, इतकी भयानक. म्हणजे नको बाबा थांबा, इतकी कधी नाकावर फोड यायचा, तो वरती यायचा, फुटला की दुर्गंधी, कधी इथं यायचा, कधी कपाळावर यायचा. उपाय केले. हिंदूजा हॉस्पिटल आहे मुंबईला, बंबई ते चेन्नई मद्रासपर्यंत उपाय केले, पण फोड यायचे काही बंद. हा म्हणाला ही काय आपल्या कामाची आता नाही, हिचा आता त्याग करू. काय घटस्फोट काय म्हणतात की घटस्फोट. मला सांगा, एकतर लग्न करू नये आणि केलं तर तेच पहिलंच टिकवावं. हे परमगुरू मामासाहेब सर परशुराम महाविद्यालयामध्ये प्राचार्य तत्त्वज्ञान विषय शिकवत असत. दुसरे एक गाडगीळ सर होते, ते मानसशास्त्र शिकवायचे, ते पण चांगले शिकवायचे. पण पहिलं लग्न असताना त्यांच्याकडे पोरं शिकवणीला जायचे आणि पहिलं लग्न असताना दुसरं लग्न केलं की त्यांनी. पोरांना असं वाईट वाटलं, म्हणजे पहिले आपली गुरुमाता असताना ह्यांनी का आणि सहन न होऊन पोरं रडायला लागली. मग रडत असताना परमगुरू मामासाहेब आले शिकवायला, उठून उभं राहिले आणि डोळं म्हणजे पोरांनो का रडता. आता रडणाऱ्याला विचारणारं भेटल्यावर त्याला आणखीनच आणखीनच रडायला लागलं. अरे थांबा थांबा सांगा. मग त्या पोराने विचारलं, मामासाहेब हे माणूस दुसरं लग्न का करतो. आता मामासाहेबांना काय ते म्हणाले, दुसरं लग्न. हो म्हणे, आम्हाला त्याचं उत्तर द्या. गड्यानो, पहिलंच लग्न का करतात मला माहीत नाही, तर दुसरं लग्न का करतात हे कसं काय सांगू तुम्हाला. हो, मामासाहेब म्हणजे नैष्टिक ब्रह्मचारी होते ना. असो, जगातली काय रीत मला घेणं नाही, पण त्याने त्याग केला की नाही दोष दिसला की. आता स्त्रीनं पुरुषाला सोडलं. भारतीय विद्या भवन ग्रँट रोडला आहे, गिरगाव चौपाटी, तिथं मी थोडं संस्कृत शिकायला होतो महाराज. आणि तिथं आमचे एक सर होते, ते तिकडून लोकलमध्ये यायचे, अंधेरी येऊन यायचे. तिथं वसतिगृह त्यांची सोय होती आणि उतरावं लागतं तिथं ग्रँट रोडला लोकलमधून. आणि ते थांबल्यावर उतरायचं का नाही, त्यांनी थोडी धावत असतानाच उतरले, त्यामुळे त्यांना वेग आला, पळायला लागले. पुढं लोखंडी दार घेऊन उभा होता, त्या दारावर जाऊन हे आपटले. भुवयाच्यावर इथे एक नाडी आहे, तिच्यावर आपली शुद्धी अवलंबून आहे. ती नाडीला मार लागला, चपटी झाली, चिमटली आणि हे प्राध्यापक पागलच झाली, वेडे. माझ्या समोरची मी शिकायला होतो, त्यांची बायको उत्तर भारतातली होती. हा नवरा माझ्या उपयोगाचा नाही म्हणून कायमचं सोडून गेली. अजूनसुद्धा मुंबईला गेल्यावर त्या सरांना मी भेटायला जातो. म्हणजे दोष दिसला की प्रेम टिकलं नाही. आता क्लबमध्ये जावं का महाराज, वारकरी आणि सज्जनाचं काय काम आहे लायन्स क्लबमध्ये. एक सज्जन माणूस म्हणे, काय चालत असेल बरं इथं, बघूया का. धैर्य केलं गेला. आता तिथं काय असतं, जेंटलमन आणि लेडी, दुसरं काय असतं. एक सुंदर असं केसाची रचना केलेली अशी पोलकं नेसणारी अशी एक स्त्री दिसली आणि त्याला ती आवडली की. आवडल्यावर तो म्हणे, तो उभा राहिला, तू किती सुंदर आहे, तू किती सुंदर आहे, तुझे केस कसे कुरळे आहेत, कपाळ कसं मोठं विशाळ आहे, भुवया तर कोरलेले आहेत, डोळे तर बघत बसावं असे आहेत, नाक तर पोपटाच्या चोचीसारखं आहे, ओठ तर ओठ आणि दात तर जणू काय कुंद कळ्या. आणि कैसी चाल है तेरी, कैसी हसन है, कैसी मुस्कान है. अशा प्रकारे. आणि एकदा रोज जायचा तिच्या पुढे उभे राहायचा आणि ही कॅसेट लावायचा. ती म्हणाली, का हो, मी तुम्हाला फार आवडते का. हो नाही, फार आवडता, माझ्या घरी याल काय. तो म्हणाला, येतो, बडी सौभाग्य की बात आहे, कधी येऊ तेवढं सांगा. म्हणे उद्या सकाळी 9:30ला या. हा 9लाच गेला आणि त्याने ती पुन्हा कॅसेट सुरू केली.
तू कितनी सुंदर है. केस कसे कुरळे आहेत, कपाळ कसं विशाळ आहेत, भुवया कोरलेल्या आहेत, डोळे तर भगत बसाय असे आहेत, नाक पोपटाचे चोचीसारखं आहे, ओठ तर ओठ आणि दात तर जणू काय कुंद कळे आहेत. आहा कैसी चाल है, कैसी हसन है, कैसी मुस्कान है. ती म्हणाली रोज मी लक्ष देऊन ऐकते, पण त्यातल्या त्यात माझ्या दाताचं आणि कुरळ्या केसाचं वर्णन केल्याशिवाय राहतच नाही. म्हणजे आहेतच तेवढे सुंदर दात आणि केस, तुम्हाला आवडले का, देऊन टाकते कायमचे घेऊन जा. बसवलेलाच केसांचा टोप होता तो काढला, आता फेटा काढत नाही. आणि तोंडात दात ही बसवले ते काढले. पुन्हा त्या क्लब मध्ये गेलाच नाही. विठालो इंद्रियाच्या उपयोगी पडणारे विषय किंवा इंद्रियाची त्वचा सौंदर्य हे ह्याला गुण असं म्हटलेलं आहे. त्याच्यात दोष दिसले की महाराज मनुष्य त्याचा त्याग केल्याशिवाय. म्हणून गुणावर दृष्टी प्रेम ठेवून प्रेम करू नका. आता महाराज ही तर काय अपेक्षा आहे, गोपी निष्काम आहेत आणि भगवान निष्काम आहेत. दोन इच्छाधारी एकत्रित आले असतात, त्यांच्या मिलनातून काम जन्माला येतो. आणि दोन निष्काम एकत्रित आले असता, त्यांच्या मिलनातून शुद्ध प्रेम जन्माला येतं. विठाला म्हणून तिथं गुणरहित पण आहेत आणि कामना रहित आहे. पुढचं लक्षण आहे कामना. कामातला आणि प्रेमातला आणखी एक फरक माझ्या पुढे आला. गटारातलं घाण पाणी असताना तसला काम आहे आणि गंगेच्या पाण्यासारखं प्रेम आहे. काम कामना गंदी नाली है और प्रेम शुद्ध गंगा जल है. विठ्ठल काम हा अग्निय. बिनुगुण जौवन बिनुहित स्वार्थ जान शुद्ध कामना रहित प्रेम कही रसखान. रसखानांनी शुद्ध प्रेमाची व्याख्या केलेली आहे. बिनुगुण गुणाविना प्रेम केलं पाहिजे, गुणरहित माल. बिनु यौवन कामामध्ये यौवन म्हणजे तारुण्याची अपेक्षा आहे. खऱ्या प्रेमामध्ये त्या ठिकाणी तारुण्याची अपेक्षा नाही. बिनु यौवन बिनु हित कामामध्ये आपलं हित व्हावं अशी इच्छा आहे. स्वार्थजान स्वार्थाची अपेक्षा आहे, स्वार्थ आहे कामामध्ये, पण हिताचा विचार नाही, स्वार्थाचा विचार नाही. पण नाही मात्र कसलाच काहीच अपेक्षा नाही. त्याला शुद्ध प्रेम असं म्हटलेलं आहे. कामना रहितम प्रतिक्षणम वर्धमानम. क्षणाक्षणाला वाढतं. हो महाराज, हो एक प्रमाण देतो मी आणि एक ओळीचं प्रमाण, दोन्हीही आपल्याला पाठ आहेत, पण हिथं बरोबर बसतंय ते. गोमुख से जब गंगा निकलती है, तेव्हा इवलीसी धारा आहे. पुढं व्हायला लागली की पुढं थोडी मोठी मोठी होताना इतकी मोठी धारा होते गंगेचं रूप. मला वाटतं किती वर्ष झाले मोठा गंगेला पूर आला होता हिमालयामध्ये, आणि तिनं दुकानं हिमालयातली बंगले आणि यात्रेकरूंना मारून वाहून नेलं. किती साली बघा. हां, तर ती वेग किती आहे महाराज बोलू का. आता गाथामूर्ती शेखरजी महाराज यांच्या बोलण्याला फार वेग आहे, पण त्यांनी ज्यांच्या पायापाशी बसून अभ्यास केला, मी त्या 81 साली चातुर्मासला होतो. प्रातस्मरणी खंदारकर महाराज शेखरजी महाराजांच्या 4 पट त्यांच्या बोलण्याला वेग होता. विठाल आपण ऐकलेलं आहे त्यांना. असो, पण आता हे नहर म्हणतात त्याला, इतका वेग. पण हरिद्वारपर्यंत वेग आहे. पुढं जसं पात्र रुंद होतं तसा वेग मंदावतो. तसं सुरुवातीला माळ घातली, अनुग्रह घेतला, किती अभंग पाठ करू, किती पारायण करू, किती आळंदी पंढरीला जाऊ, पण जसा जसा सगळ्यांचं नाही बरं का, पण जास्तीत जास्त लोकांचा असा आहे, जसा जुना परमार्थी होतो तसा परमार्थाचा वेग मंदावतो. जसं गंगेच्या पाण्याचा वेग पात्र मोठं होईल तसं वेग मंदावतो, तसं याचा परमार्थाचा वेग मंदावतो. मी सांगत होतो प्रतीक, हे प्रेम दिन दुना और रात चौगुना. भगवत प्रेम दिवसा दुप्पट रात्री चौपट होतं. दिवसा का चौपट होत नाही. दिवसा यांना लोक भेटायला येतात, शंका विचारायला येतात. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. ही पहिली ओळी नाही, सगळा 17वा अध्यायच पाठ आहे. पण महाराज ही मुद्रा काय आणि योग निद्रा काय आम्हाला कळत नाही. तेवढं समजावून सांगावं. दिवसा लोक भेटायला येतात. अमृतानुभवाच्या सुरुवातीचे 5 श्लोक पाठ आहेत, अमृतानुभव पाठ आहे, पण महाराज त्याचा अर्थ कळत नाही.
एक बोलू का महाराज, तुम्ही वाचून बघा, सगळ्यांच्या टीका वाचा, त्यात आज्ञा हे पद आलेलं आहे. आज्ञापदाचा अर्थच कुणी लिहिला नाही का, आपण काय करायचं? विठ्ठल विठ्ठल लोक विचारायला येतात म्हणून वेळ जाते, म्हणून प्रेम कमी निर्माण होत. रात्री आपली झोप आणि उद्योग सोडून कोण येतो महात्म्याकडे? अडथळा नाही, रात शेवगुणा रात्री झोप. या प्रेमाला पौर्णिमा आहे पण नाही, पण प्रतिपदा आहे पण पौर्णिमा नाही, आरंभ आहे पण इतिमिती परिमिती नाही, आणि पौर्णिमा आहे पण म्हणू का प्रमाण महाराज, भक्ति है पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्ति है पौर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्ति है पूर्णिमा बोध तो चंद्रमा, भक्ति है पूर्णिमा आनंद सिंधु प्रेमा भरते आले, भरते आले. थोडं जास्त वेळ आपल्याला बोलायला वेळ पाहिजे, थोडं तुमचं कौशल्य दाखवा. आनंद सिंधु प्रेमा भरते आले, सिंधु प्रेमा भरते आले,
सिंधू प्रेम भरते आले भरते आले सिंधूचे गर्जन राम नाम घोर सिंधूचे गर्जन राम नाम प्रतिपदेपासून वर्णन करत पौर्णिमेपर्यंत सगळ्या तिथींचं वर्णन करत असावी अभंग सोडत येईल. भक्ती हे पौर्णिमा बोध आणि मगच एवढ्या कलांनी संपन्न झाले पूर्ण चंद्रमा असेल ना बोध तो आणि मग त्या चंद्राने आनंद सिंधू काय अभंग महाराज कधी घेता आला तर करा तुमचं चिंतन. हे फार फार भारी अभंग आहे. नामदेवरायांचा अभंग आहे. नामा म्हणे येथे झाला जो सुश्रांत तोची जीवन मुक्त देवा ऐक्य विठाला विठा प्रतिक्षण वर्धमान क्षणाक्षणाला प्रमाण त्याला महात्मा नसतो मांपात मग वाढते निप्रेमे माते भजती जे हे ओळीचं प्रमाण. आणि ह्याच्यातलं अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते चढते असं चढत्या क्रमाने हे असं प्रतिक्षणाला वाढणार. पुढचं लक्षण अविच्छिन्नम खंडित होत नाही. वेळेअभावी थोडक्यात सांगतो मी. जिवंत आहे तोपर्यंत माऊली म्हणतात माझी ही सेवा चालू आहे प्रेम हृदयात त्या तुझी सेवा करीन मनोभाव गेल्या वेळेला अभंग घेत प्रेमयुक्त अंतकरण सेवा करेन. पण देहपातानंतर ही सेवा आता देहपातानंतर कशी सेवा करेन तर त्याला ये शरीरीची माती मिळविण ते क्षिती जेत श्रीचरण उभे ठाती. म्हणजे ह्या 5 ओव्या आहेत प्रत्येक. आणि तसाच अभंग आहे. आकार स्थूल नाशिवंत हे तरी जायल भूमी आत हरितयावरी चालत ते नेहमी होईन कृतकृत्य. ज्ञानोबराय म्हणतात ज्या पृथ्वीवरून सद्गुरू निवृत्तीनाथ किंवा भगवान श्रीकृष्ण चालणार आहेत त्या पृथ्वीमध्ये यातलं पृथ्वी तत्व लयाला नेईन आणि त्याच जमिनीवरून पृथ्वीवरून ह्या दोघांना चालायला येईल. दुजा गुण आपी मिळे तरमी होईन गंगाजळ. ज्या पाण्याने सकाळी हे स्नान करणार 3:30 वाजता त्या पाण्यामध्ये यातलं जलतत्व लयाला नेईन आणि आनंदात दुजा तर मी होईल. हरी अभिषेक अनुदिनी सुखे सर्वांगावरील लोळे आणि आंघोळीच्या निमित्ताने त्यांच्या अंगावर लोळत राहीन. ऐक नाही जोडलेले आहेत की नाही अविच्छिन्नता आहे. आणखी पुढे त्याला तिसरं आहे की तिजा गुण तेजरूप तर मी होईन महादीप. ज्या पर्णकुटीत सद्गुरू निवृत्तीनाथ राहतात ज्या राजवाड्यात द्वारकेला भगवान श्रीकृष्ण राहतात त्या पर्णकुटीत जो दिवा आहे समय त्या आणि इकडं काय दिवा असेल त्याची जी ज्योत आहे म्हणजे अग्नितत्व आहे का नाही त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये या शरीरातलं अग्नितत्व लयाला नेईन आणि गुरुवर्य परमश्रद्धे वैद्यबाबांच्या भाषेत ह्यातलं तर त्यात लयाला नेईन माझा मी चिपडा डोळा चमकवीन म्हणतात. वायू व्यापक चवथा गुणा दाबलं की आताची पंखी फिरतात. त्यावेळी लाईट विद्युत नव्हती मग ते वरून कापडाचा होतो असा आकार पुन्हा त्याला असा आकार खालून झालर असे असेल असा त्या आकाराचा त्याला दोर बांधलेला राजा असेल सद्गुरू आणि सेवकाने मागं दोर ओढायचा मग त्याची हवा लागायची. अजूनसुद्धा मलुक पीठाधीश्वर राजेंद्रदासजी बसल्यावर एवढं मोठं ते मोरांच्या ह्याचं घेऊन ते हलवतो का नाही ते तर तो पंखाचा आहे महाराज गरम होणे म्हणून. तिथं जे गरम होणे म्हणून पंखा चालतो त्या पंख्यामध्ये यातलं वायुतत्व लयाला नेईन आणि कृष्ण भगवंताला निवृत्तीनाथांना उकळू देणार नाही त्यांना तसल्ली करेन. आकाश 5वा गुण तरी मी प्रासादी राहीन बाप रखमा देवरा अखंड तुझे अनुसंधान. पर्णकुटीत जे आकाश आहे राजवाड्यात आकाश आहे त्या आकाशात यातलं आकाश लयाला नेईन आणि अशा प्रकारे अखंड म्हणजे अविच्छिन्न अखंड तुझे अनुसंधान अविच्छिन्न. सूक्ष्मतरम हे तर सांगायचं अवघड आहे महाराज. सूक्ष्मम सूक्ष्मतरम सूक्ष्मतमम अवघड थोडं सांगायचा प्रयत्न करू. रासरासेश्वरी राधाजी अशा वृंदावनमध्ये त्या दिवशी एकट्याच आहेत ते चाललेले आहेत. त्यांच्या कानावर बासरीची धून आली. ऋणा झुना 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 ऋणा झुना
सावला गे माये सावला गे माये रूपे सुंदर सावला गे माये सावला गे माये ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुणा हे चालत निघाल्या बासरी वाजायला लागली. त्या बासरीची धून कानात घुसली. म्हणजे किती सुंदर बासरी, इतकी सुंदर कोण वाजवत असेल. आणि बासरी ऐकून पहिला भाव निर्माण झाला. पुन्हा पुढं चालत राहिल्या. एक कृष्ण भक्त असतील, कृष्ण व्याकुळ होऊन भगवंताचं नाम घेत आहेत. हरे कृष्ण कृष्ण. हे कानात घुसलं नाम. किती सुंदर नाम आहे. आणि घेणारे पण किती व्याकुळ होऊन घेत आहेत. हे कोणाचं नाव असेल. आणि ते नाव ऐकून दुसरा भाव निर्माण झाला. पुढे त्या चालत राहिल्या. ललिता नावाची आवडती मैत्रीण ते येत होते. त्यांच्या हातात चित्र होतं आणि लांबून दिसल्या राधाजी. आणि बरं झालं, राधे थांब. काय कोणाच ऐकूच गेलं नाही राधाजीनं. आज का थांबत नाही. ललिताजींनी पाठीमागून पळत राजधानी एक्सप्रेसचा वेग वाढवला. ललितांच्या समोर त्या आडव्या उभ्या राहिल्या. अगं थांब. काय अगं मी किती हाका मारत होती, तू थांबली, मला ऐकू आलं नाही. मग म्हटली, शिशिरय दृश्यो दृष्टवा किशोरम इमम पुरतः. विदग्ध माधवमध्ये हे वर्णन आलेलं आहे. इमम तुझ्या पुढे किशोरम, किशोराचं जे चित्र धरले, शिशिरय दृश्य, दोन्ही डोळे थंड करून घे, निवून घे तुझे. राधाजी म्हणतात, ललिते काय सुंदर चित्र दाखवलं, खरंच बघत बसा. राधाजी बघतच बसल्या. आणि ते चित्र पाहिल्यावर तिसरा भाव निर्माण झाला. आणि मग पहिला कृष्ण नाम ऐकून, बासरी ऐकून हे चित्र, 3 भाव ध्यानात आले. म्हणे हे आपण काय करून बसलो, हे आपल्याला शोभणारं नाही. आणि आपल्याला पतिव्रता कोण म्हणेल. आणि त्यांना दुःख झालं. आणि त्यामध्ये त्यांना चक्कर येऊ लागली, बेशुद्ध होऊ लागले. खरं तर कृती करून दाखवताना अंग टाकूनच द्यायला पाहिजे होतं. पण पुढं बोलायचं असल्यामुळे मी अंग टाकलं नाही. ती पुरी झाली नाही कृती. ती धाड दिशी कोसळल्या. कुठून दुर्बुद्धी झाली हे चित्र दाखवायचे म्हणून जवळ झरा वाहत होता, त्याचं ओंजळीत पाणी आणलं. राधाजींच्या तोंडावरती तुषार टाकले. राधाजीने डोळे उघडले, धरून उठवून बसवलं. आणि थोडं 1-2 मिनटं गेलं. काय झालं गं राधे, काय झालं, तुम्हाला मूर्छा आली, चक्कर आली, बेशुद्ध. मी मूर्छित मी नाही. अगं हे काय पाणी शिंपडले तुझ्या तोंडावर, मी उठून बसवलेलं आहे. मूर्छा आली होती. आली असं का आली तेवढं सांग. मग ह्यांना ध्यानात आलं, मी सांगण्याजोगं नाही गं. काय नाही, तुझं दुःख मी वाटून घेतं, मी काहीतरी उपाय करेन. काय उपाय करणार. इयम सखी सुदुसाध्या राधा हृदय. राधेच्या हृदयाची वेदना नुसती साध्य नाही, दुसाध्य नाही, सु अत्यंत कठीण आहे, याला उपाय नाही. आणि तू जर उपाय करायचा असेल, कृतायत्र चिकित्सा पिकुत्सायाम परे, तू जर उपाय करशील तर सगळे उपाय अपकीर्तीमध्ये त्याचं रूपांतर होईल. का माझी अपकीर्ती होईल. आपण सांगावं तर लागेल, काय सांगू. म्हणजे कृष्ण बासरी ऐकली आणि इतकी गोड, त्या बासरीवाल्याशीच मला लग्न करावं वाटलं. पुन्हा एक वारकरी कृष्ण म्हणत होते, इतकं नाम गोड. आता ती बासरीवाल्याचं राहिलं. आता हे इतकं नाम गोड, हे कृष्ण नाम कोणाचं, त्याच्याशीच लग्न करावं वाटलं. आणि आता हे चित्र दाखवलं. आता ते दोघं राहिले बाजूला. आता हे चित्रवाल्याशीच लग्न करायला मी निघाले. सांग ललिते, मी एकटी राधा 3 जणांबरोबर लग्न करायला निघाली, मला कोणी साध्वी पतिव्रता म्हणेल काय. मग गालाला धरणं, आमच्याकडे गाल गुचका म्हणतात, इकडं काय म्हणतात माहीत नाही. तसं ललितांनी राधाजींच्या गालाला धरलं. वेडी आहेस का, हे 3 नाही, ज्याने बासरी वाजवली त्याचंच कृष्ण नाम आहे, त्याचंच चित्र आहे, कृष्णासाठी व्याकुळ आहे असं सांग की. आता जाते कृष्णाच्या हाताला धरून तुझ्या पुढे समोर उभी करते, हाजीर करते. जा म्हणे, जा घेऊन ये. तो जर आज मला मिळत नाही तर मी इतकी व्याकुळ झाली, मी जिवंत राहू शकत नाही. ललिता गेली. यमुनेच्या काठावर कृष्ण भगवान एका दगडावर बसले होते. ललिता जाऊन म्हणते, कृष्णा. आता त्यांनी सुद्धा काय काय असं म्हणायचं. कृष्ण भगवान काय, राधाजी फार व्याकुळ आहेत. कौन राधा. मैं नंदनंदन यशोदा पुत्र जो हो, ब्रह्मचारी जो हो. कौन राधा. मैं पहचानता नहीं, चली जाए यहाँ से, मैं नहीं आऊँगा. आता ही तर हाताला धरून आणती म्हटली होती. बिचारीला ललिताला रडायला आलं. रडत राधाजींच्याकडे आली.
त्यावेळेला विदग्ध माधवमध्ये राधाजीच्या मुखात श्लोक आहे, न चायात कृष्ण यदि सखितवा ग कथमिदम. अगं सखे, न चायात कृष्ण, न तुझ्यावर कृष्ण आला नाही. अगं म्हणजे अगं ये हा मराठीत अगं म्हणजे संस्कृतमध्ये अपराध. त्यात तुझा काय अपराध आहे? पण एवढं मात्र, कृष्ण जर मला आत मिळत नाही तर मिळत नाही, मी जिवंत राहत नाही. कुरु इमाम उत्तर, मी जर मेले तर माझ्या शरीराची अशी उत्तर क्रिया कर. कशी? तमालस्य स्कंदे विनिहत भुजा वल्लरियम. तमाल नील सावळा कृष्ण मिळाला नाही ना मिळो, पण तमाल नील नावाची सावळ्या फांद्या असलेली झाडं कुठं दुर्मिळ आहेत, खूप झाडं आहेत. अशा तमालनील नावाच्या सावळ्या फांद्या असलेल्या झाडाला जरी माझं प्रेत बांधलं, यथा वृंदारण्ये चिरम विचलाम तिष्ठ. वृंदावनामध्ये कित्येक काळ जरी माझं प्रेत त्या झाडाला बांधलं तरी कृष्ण मिळाला तर मला समाधान आहे. बिचारी ललिता दोघांमध्ये सापडली. ती पुन्हा कृष्णाकडून रडत आली होती. आता कृष्ण भगवंताकडे राधाजीकडून रडत गेली. पण तोपर्यंत कृष्ण भगवान सौम्य स्थितीला आले होते. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? नॉर्मल. पण आपण मराठीत बोलतोय, इंग्रजी काय म्हणून शब्द वापरावा? विठ्ठल विठ्ठल. परमगुरु मामासाहेब अस्खलित मराठी म्हणजे मराठी, त्यामध्ये चुकून एखादा दुसऱ्या भाषेचा शब्द आला तर माफी येतच नव्हता त्यांच्या. कदाचित आला 12-13 वर्षातून एकदा आला तर ते माफी मागायचे. त्यांचं म्हणणं आहे की इंग्रजी बोला तर इंग्रजी, पण आपली मराठी बोलायला तर मराठीच बोला. मध्ये घिसाड गायवणे दुसरे शब्द मिसळू नका. आता आपण महाराज आपल्याला दुसरे शब्द किती 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 वेळ किती टाईम झाला, पण टाईम शब्द आला नाही इंग्रजी. असं आपल्याला इंग्रजी शब्द घुसडण्याची काय सवय आहे. हो चला, आता 9 वाजल्यानंतर माझं तर धाबच जाणार. विठ्ठल विठ्ठल. थांबावं लागेल ना आपल्याला, पुढचे कार्यक्रम आहे. बरं, तर बघा, तोपर्यंत इकडं कृष्ण भगवान सौम्य स्थितीला आले होते. इकडं पहा, सौम्य स्थितीला आले होते. ते म्हणतायत, ललिताजी माझं चुकलंच मग अशी उंच आवाज करून. आता ललिताजींना जोर आला, अरे कान्हा, राधा बनल्या खरीच तुला राधेचं हृदय नाही कळणार. त्यावेळेला त्यांनी वृंदावनी भाषेत ते भजन म्हणून दाखवलं. कान्हा रे तू राधा बन जा भूल पुरुष कामान. कान्हा रे तू राधा बन जा भूल पुरुष कामान. तब होगा तुझको राधा के पीड़ा का अनुमान रे. कान्हा रे कान्हा रे. तू चंचल है तू क्या जाने नारी मन की बात. ओ क्यों रहती है राधा के दो नयनों में बरसात. तो ही जब ये पीर न जाने फिर क्या तेरा ज्ञान. मराठी सांगा, तुला जर ही पीडा कळत नाही तर मग तुझं काही ज्ञान. तू ही जब ये पीर न जाने फिर क्या तेरा ज्ञान. तब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुमान रे. कान्हा रे कान्हा रे. राधा बनल्या खरी तुला राधेचं प्रेम हृदय नाही कळणार. इतकं कोणाला म्हणते? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच वर्म. त्या कृष्ण भगवंताला याला म्हणायचं हे कळायला अवघड आहे, सूक्ष्म आणि अनुभव रूपम. मीराबाई म्हणतात तेवढं भजन म्हणतो आणि नुसता उल्लेख करून पहिलं चरण घेऊन विठोबा रुक्मा घेऊ, दुसऱ्या चरणाचा उल्लेख करून नुसतं शेवटच्या चरणावर जाऊन ज्ञानेश्वर माऊली घेऊ. असं आहे महाराज. अनुभव रूपम. मीराबाई म्हणतात माझी पीडा कोणाला कळत नाही. मला जे दुःख आहे, व्यथा आहे, त्याचा अनुभव मला जसा आहे तसा तुम्हालाही पाहिजे तुमच्या हृदयाला, तरी एकमेकाचं एकमेकाला कळतं ना.
मीराबाई म्हण हे री मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने कौन। हे री मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने कौन। घायल की गति घायल जाने जौहर की गति जौहर जाने। हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने कौन। हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने कौन। प्रेमने सांगता दाविता बोलता अनुभव चित्ता चित्ता अनुभव रूपम याला फार महत्वाचं असल्यामुळे वेळ घेतली तुमची. सात तस्मिन परम प्रेम रूप अमृत स्वरूपाच. महाराज हे नाव फक्त सांगतो. जगद्गुरु तुकोबराय देहाला घेऊन गेले, ध्रुवबाळ देहाला घेऊन गेले. तुम्ही श्लोक सांगितलं मृत्यू हो मूर्धनिपदम दत्वा, मला आठवते अजून. आणखी पुढे त्याला महाप्रभू चैतन्यजी समुद्राच्या जगन्नाथपुरीच्या पाण्यात लीन झाले. समुद्राच्या पैठणचे नाथ महाराज गोदावरीच्या पाण्यात जलमय झाले. भक्तिवती मीराबाईचा देह भगवंताच्या देहात लीन झाला. वेळ नाही सांगायला, मला एवढंच सांगायचं हे देह आणलेला घितं नाही ठेवलं, चौकाच्या खांद्यावर नाही गेले, देह घेऊन गेले. मानव देह घेऊन निज धाम. तसं थोडा राग येऊ द्या, असं राग अजून 2-4 जन्मात नाही जमणार मला, पण 5-6 जन्म अशी साधना करीन, बहादर हा आलेला देह घेऊनच जाईन, असं थोडा राग येऊ द्या. याला म्हणायचं अमृत स्वरूपाच विठाल ज्ञानोबरायांची भक्ती आहे, तुकोबरायांची ह्याची थोर भक्ती, परितेची भक्ती आहे, सी पर्जन्याची ती आहे, सगळ्या संतांची भक्ती. आता जिव्हाळा महाराज, ती जिव्हाळा म्हणजे अत्यंत उत्कंठ असली पाहिजे. वेळ नाही तेवढं सांगता येणं मला. असा जिव्हाळा ना अशी भक्ती ज्याच्या हृदयात आली तोची दैवाचा पुतळा. ही भक्ती जिव्हाळा नाही. महाराज म्हणतात असेल शाना असेल पंडित अनेक नाही माझ्या मना हो का पंडित. त्याचं एखादं लक्षण सांगा. महाराज म्हणतात नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मे अंकित. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मे अंकित. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि नये माझ्या मना, आणि नये माझ्या मना, आणि नये माझ्या मना, नये माझ्या त्या नामरूपाच्या ठिकाणी चित्त जड हो विठोबार खुमारी, नवविधा काय बोलिले जे भक्ती, अनेक ठिकाणी उल्लेख आहे. श्रवण कीर्तना विठ ही अशी जी नवविधा भक्ती, तिचं मर्म रहस्य ज्याने जाणलंय तोच शुद्ध आहे. मी एकच वाक्य सांगतो, माणसाने सिद्ध व्हायच्या नादी लागू नये, शुद्ध व्हायचे साधना करीत जावं. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध ज्ञानेश्वर